नमस्कार. मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 5 ते 5 टिपक्यांनी सूर्यनारायणाची रथातील रांगोळी काढूया. आधी 5 ते 5 टिपके असे देऊन घ्यायचे. एकाखाली एक 5 टिपके देऊन घ्यायचे. नंतर खालचा एक लाईन सोडून वरचे एक दोन्ही असे मिळून रेषा काढून घ्यायच्या. नंतर एक आडवी रेष काढायची. नंतर सरळ वरती रेष काढून घ्यायच्या 2 सरळ काढून घ्यायच्या तशा. नंतर रथाचं छत केल्यासारखं आपण असं गोल गोल राऊंड शेप एक 2 टिपक्यांच्या मध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरती 2 रेषा सरळ अशा आडव्या रेषा काढून घ्यायच्या. एकाबरोबर एक आणि समांतर अशा रेषा काढून घ्यायच्या दोन्ही पण. मग पुन्हा त्या रेषा खाली एक टोक त्याचे जोडून घ्यायचे आणि वरती अशा 2 रेषा उभ्या अशा काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर कलश काढल्यासारखे आपण वरच्या साईडला एक पानासारखा भाग काढून घ्यायचा, जे की रथाचं कलश असं वाटेल. पहिला एक टिपका द्यायचा म्हणजे ॲक्युरेटली दोन्ही साईडला आलं पाहिजे काढता आपल्याला व्यवस्थित. नंतर त्याच्या खाली आपण फुलझडी काढणार आहोत, म्हणजे फुलाची माळ काढणार आहोत आणि खाली फूल काढणार आहोत आपण. आधी हे असं आपण पूर्ण काढून घेऊयात. मग त्याच्यानंतर आपण गुलाबी रंग भरूयात खाली रथाच्या साईडने. थोडंसं व्यवस्थित करून घेऊयात. पाण्याचा भाग असा मस्त दिसला पाहिजे की ते कलश आहे. नंतर असा हा गुलाबी रंग देऊन घेऊयात दोन्ही साईडने असं भरून व्यवस्थित. गुलाबी असला गुलाबी द्यायचा किंवा लाल कलर दिला तरीही चालेल. गुलाबी कलर हा खूप सुंदर वाटतो म्हणून गुलाबी दिलाय मी कलर. त्याच्यानंतर आपण मधल्या 2 टिपके जोडून घेऊयात आणि सूर्यनारायणासारखं प्रतिकृती तयार करूयात आपण. आतमध्ये पिवळा रंग भरूयात. मध्यभागी पिवळा रंग भरून झाला की आपण त्याला मस्तपैकी बाजूने असं व्हाईट ह्याच्याने मस्त रेष ओढून घेऊयात. नंतर केशरी कलर आपण भरून घेऊयात साईडनी. सूर्यनारायणाची छटा जशी असते त्याप्रमाणे मस्तपैकी एक राऊंड काढून घेऊयात त्याच्या साईडने. पूर्ण असं गोल असा कलर भरून झालेला आहे ऑरेंज कलरचा, केशरी रंगाचा. त्याच्यानंतर आपण चॉकलेटी रंग भरून घेऊयात म्हणजे सूर्यनारायणाची प्रतिकृती एकदम अशी उठाळून दिसेल म्हणून. हळूहळू आपण खालच्या भागाला देऊन घेऊयात आधी. मग नंतर वरच्या साईडलाही आपण असं सेम कलर देऊन घेऊयात. किती सुंदर वाटतं ना कलर हा. खूप सिंपल आणि साधी आहे रांगोळी काढायला पण आणि कलर पण द्यायला. खूप अवघड अशी नाही आहे. आणि पौष महिन्यामध्ये आपण रविवारची पूजा करतो त्यासमोर खूप सुंदर वाटेल रांगोळी. मस्तपैकी असं रंग देऊन घेऊयात. बघा पूर्ण भरून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं व्हाईटने आणखीन त्याला शेप देऊन घेऊयात. म्हणजे जिथं कुठे आणि मग आपण अशा रेषा काढून घेऊयात सूर्यनारायणाच्या किरणांच्या. या कोपऱ्याला एक, मध्यभागी, उभ्या जागी सगळीकडे अशा व्हाईट कलरने रेषा काढून घेऊयात आपण. मध्ये छोटे छोटे लंब आखूयात मोठे मोठे.
आता आपण निळा रंग देऊन घेऊयात छतासाठी. मस्त डार्क निळा कलर देतोय आपण. खूप सुंदर दिसतो तो कलर. मग तो देऊन झाला की आपण वरती परत गुलाबी कलर देऊन घेणार आहोत. खूप सुंदर असा गुलाबी रंग दिलेला आहे. त्याच्यानंतर परत निळा कलर आपण पाण्याच्या भागाला देणार आहोत. मस्तपैकी तोही कलर देऊन झालेला आहे आपला. मध्ये आता आपण रेषा ओढून घेऊयात आडव्या दोन्ही ह्याला, आणि वरती छत दिसल्यासारखं आपण आडव्या त्याच्यामध्ये छोट्या छोट्या लाईन्स देऊन घेणार आहोत. खालच्याही भागाला आणि वरच्याही भागाला छोट्या छोट्या बारीक आडव्या लाईन्स देणार आहोत. रथाचं छत तयार होतंय. ते सुंदर असं छत तयार होतंय. तर आपण याच्यानंतर सगळीकडे व्हाईट रेषेने जरा डार्क करतोय. आपण वरच्या साईडला ना एक रेष काढून घेतलेली आहे. तिथं आपण झेंडा काढणार आहोत केशरी रंगाचा. खालच्याही दोन्ही साईडला आपण एक रेष काढून घेऊयात आणि दोन्ही साईडला आपण झेंडे काढणार आहोत केशरी रंगाचे. सुंदर असे केशरी रंगाचे झेंडे काढून घेऊयात. आधी मस्तपैकी दोन्ही साईडला झेंडे काढून घेऊयात आणि नंतर त्याच्यामध्ये आपण केशरी रंग भरूया. खूप सुंदर असे आलेले आहेत ते झेंडे आपले. त्याला मस्तपैकी असा ऑरेंज कलर देऊन घ्यायचा, केशरी रंग देऊन घ्यायचा. डार्क केशरी असला तरी चालेल, फेंट केशरी असला तरी चालेल. खूप सुंदर दिसतात हा कलर. आपली अर्धी रांगोळी नाही, पूर्ण रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे. वरच्या झेंड्यालाही कलर देऊन घेऊयात. परत त्याला बॉर्डर देऊन घेऊयात व्हाईट कलरने. खूप सुंदर असे वाटतात. झेंड्यांचा आकार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. रिअल झेंडे असतील असे वाटतात. आता आपण हिरव्या रंगाच्या फुलमाळा काढून घेऊयात. त्याला हिरवा कलर देऊयात आपण. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचे फूल काढून घेऊयात. त्याला अशा त्याला टिंबाला दाबून थोडंसं अशा रेषा काढून घेऊयात. गोल अशा साईडनी पूर्ण असं सूर्यासारख्या रेषा काढून घ्यायच्या आहेत, किरणांसारख्या. मध्ये पण लाल असे कलर देऊयात त्या टिपक्यांच्या मध्ये. ते फूल वाटेल. नंतर त्या फुलमाळांना आपण पानं काढून घेऊयात. पानं काढून घेऊयात हिरव्या रंगाचे. दोन्ही साईडला तसंच करायचं. खूप सुंदर असं फुलमाळा दिसतात आहेत.
नंतर आपण रथाचे चाकं काढून घेऊयात खाली. 2 अशा त्या एक टिपक्यांच्या खाली एकसारख्या अशा काढून घेऊयात गोल अशा. नंतर मध्ये एक टिपका देऊयात त्याला. ऑरेंज कलर भरून घेऊयात आधी. ऑरेंज कलरचेच रथाचे आपण चाकं काढत आहोत. कमीत कमी जागेत आपण हे काढू शकतो. मस्तपैकी दोन्ही चाकं तयार झालेत. नंतर आपण व्हाईटने बॉर्डर आणि मध्ये 2 टिपके देऊन घेऊयात. या चाकाला एक, या चाकाला एक. नंतर पण त्याला थोडंसं गोल गोल अशा त्याच्या साईडनी पानं काढून घेऊयात. गोल गोल पानं काढून घ्यायची म्हणजे रथाची चाकं थोडीशी छान वाटतील. दोन्ही साईडला असेच काढायच्यात कळ्या काढून घेतल्यासारख्या. सुंदर असं आपल्या सूर्यनारायणाच्या रथाचे चाकं तयार झालेले आहेत. आपण काळ्या रंगाने ना पहिले लाल रंगाने नेमाटा देऊयात सूर्यनारायणाचा. नंतर आता आपण डोळे काढूयात काळ्या रंगाने. त्याच्यानंतर आपण ओठ काढून घेऊयात त्याचे. असं मस्तपैकी असा चेहरा दिसतोय सूर्यनारायणाचा. त्याच्यानंतर 2 टिपके काढूयात त्या साईडला. त्याला बोटाने दाबूयात. दोन्ही टिपक्यांच्या मध्ये पिवळा रंग भरून घेऊयात. खूप सुंदर असं रथ तयार झालेलं आहे आपल्या सूर्यनारायणाचा. नंतर अशी ज्योती काढल्यासारखी आपण 2 छोटीशी पानं काढूयात. त्याच्यामध्ये पण निळा रंग भरूयात. खूप सुंदर अशी सूर्यनारायणाची रांगोळी तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण आडव्या रेघा मारून घेऊयात रथाच्या खालच्या बाजूला. खूप सुंदर आणि शुभ अशी आपली रांगोळी काढून झालेली आहे. आपण पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी काढू शकू अशी सुंदर अशी रांगोळी आहे. धन्यवाद पाहिल्याबद्दल.